इस बार 14 अप्रैल 2026 में धूमधाम से होने जा रहे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती उत्सव समिति अध्यक्ष पद पर कल्याणपुर के समाज सेवक सुरेश लक्ष्मण रोकड़ी की नियुक्ति हुई है। शुक्रवार की शाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती उत्सव की रूपरेखा के उद्देश्य से और इस वर्ष के अध्यक्ष पद चुनाव को लेकर सूचक नाका के आर.के. मिश्रा हिंदी विद्यालय में एक समीक्षा बैठक का आयोजन किया गया था, जिसमें प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा का पूजन किया गया। इस अवसर पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौलेगढ़ के कल्याण शहर अध्यक्ष संजय यादव, पत्रकार कलीम शेख, पत्रकार अशोक कांबळे इत्यादि प्रमुख रूप से उपस्थित थे। 2026 के लिए विश्व भूषण, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सार्वजनिक जयंती समिति अध्यक्ष पद पर सुरेश रोकड़े की नियुक्ति की गई है। रोकड़े को समाज के सभी स्तर से शुभकामनाएं मिल रही है। आने वाले 13 अप्रैल और 14 अप्रैल की जयंती उत्सव को धूमधाम से मनाने के विषय पर उपस्थित भीम सैनिकों ने अपने अपने विचार रखे। इस अवसर पर अन्य लोगों के अलावा राहुल सुतार, सुरेश कीर्तने, शांताराम लवांदे, अधिवक्ता सत्यवान पवार, संजय कांबळे, अमित सेठ गायकवाड़, सतीश मस्के, किशोर ववाड़, रिक्शा चालक मालक एसोसिएशन के नेतोली स्टैंड प्रमुख वरुण दत्त उर्फ बंगाली, चंद्रकांत कस्बे, रवि आठवले, सिद्धार्थ कांबळे, दीपक उजगिरे, नितेश मावलकर, चंद्रकांत भालेराव, हरिभाऊ भालेराव, अनिताताई सुतार, सुहास खरबड़े, किशोर तांगड़े, शंकर जाधव, राहुल शिंदे, तुकाराम मोकल, किशन गरुड़ तथा महादेव सरवदे इत्यादि उपस्थित थे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई माता, जिजाऊ माता, सावित्रीबाई यांना सगळ्यांना त्रिवार वंदन। आज जे आपले जे 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ती आपण सगळ्यांनी मिळून, मी अध्यक्ष आहे याचा एक स्टॅच्यू उभा केलाय, मला फक्त नावापुरतं आहे की डिसिजन तुम्हाला घ्यायचंय आणि डिसिजन कसं घ्यायचं तुम्ही जसं सांगाल तसं आपण एक व्यवस्थित बोलू, कार्यक्रम कोणते ठेवायचे, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यासाठी, अजून वेगवेगळ्या प्रकार महिलांसाठी कार्यक्रम हे असे आपण ठेवू। तर ते तुम्ही आम्हाला सांगा कसे करायचे, सगळे मिळून सांगा, सगळ्यांनी विचार करून सांगा की कारण काय काय ठेवायचे, त्यानुसार आपण तो कार्यक्रम त्या दिवसावर त्या वेळेत नियमाच्या बाहेर जायचं नाही। जसे आपल्याला वरतून ऑर्डर येतील त्याप्रमाणे आपण वागू आणि त्याप्रमाणे आपण मोठ्या जल्लोषात मोठ्या हौसामध्ये जयंती साजरी करू। आणि दुसरी गोष्ट आणखी आपण काही महिलांसाठी, पुरुषासाठी आणि जे कोणी राहिलेलं येतील त्यासाठी आपण काहीतरी म्हणजे फुलाची पाकळी म्हणून काहीतरी गिफ्ट आपण त्यांच्यासाठी जयंती दिनानिमित्त देऊया। जे काही पण काही पण असू, सगळ्यांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक असू, ज्येष्ठ महिला असू, म्हणजे मुलं असू, यांना आपण आपल्या जयंती दरवर्षी होते पण त्यांना प्रत्येकी आपण 60 ते 70 गिफ्ट आपण त्यांना वाटू आणि त्या दिवशी आपण मिठाईचं पण वाटप करायला हे करू, मिठाईचे वगैरे म्हणजे तोंड गोड करून आपण सगळ्यांना हे करू। बस एवढं बोलून मी इथं थांबतो। बाकी तुमचे काय असेल